नमस्कार मंडळी, मी डॉक्टर पल्लवी निंबाळकर पोळ. वेलकम बॅक टू अवर चॅनेल. मंडळी, आपण आपल्या मागच्या भागामध्ये पाहिलं होतं की पोटावर साठलेल्या चरबीमुळे आपल्याला काय काय आजार होऊ शकतात. मग आपल्याला पोटावर साठलेली चरबी मोजायची कशी, हे आपल्याला जर नक्की माहिती नसेल तर आपल्या पोटावर साठलेली जी काही चरबी आहे ती हेल्दी की अनहेल्दी हे आपल्याला कसे कळणार. म्हणूनच आपण आजच्या भागामध्ये पाहणार आहोत की ही पोटावर साठलेली चरबी मोजायची कशी. त्याच्या काही पद्धती आहेत. तर आपल्याला ज्या वेळेला हेल्दी वेस्ट सरकमफरन्स मोजायचा असतो तर तो मोजण्याचं आपलं जे काही लोकेशन आहे ते आधी पाहूयात आपण. तर हेल्दी वेस्ट सरकमफरन्स किंवा आपल्या पोटाची जी काही साईज आपल्याला मोजायची आहे त्यासाठीचं लोकेशन किंवा ते स्थान कोणतं आहे, जिथे आपली शेवटची बरगडी संपते किंवा आपल्या बेंबीपासनं एक बोट वर, इथे तुम्हाला टेपने किंवा जे मेजरिंग टेप आपण टेलरिंगच्या वेळेला वापरतो त्याने तुम्हाला इंच किंवा सेंटीमीटर या दोन्हीपैकी एकामध्ये मोजायचं आहे. तर मग ते मोजताना स्त्रियांमध्ये आपल्याला 31 इंच किंवा 80 सेंटीमीटर जर असेल तर ते हेल्दी आहे, म्हणजे तुमच्या पोटावरचं फॅट हे तुम्हाला घातक नाही आहे. आणि जर पुरुष असेल तर पुरुषांमध्ये आपल्याला 35 इंच ते 90 सेंटीमीटर जर असेल तर ते तुम्हाला नॉर्मल समजलं जातं. पण हे जे काही आहे ना ते म्हणजे बऱ्याच लोकांचा स्टडी करून मग हे नॉर्मल आहे असं सांगितलं जातं. पण तुम्हाला नक्की तुमच्यासाठी योग्य कुठलं आहे हे शोधण्यासाठीची देखील एक पद्धत आहे. त्यामध्ये तुम्हाला तुमची हाईट मोजायची आहे. तुमची हाईट सेंटीमीटर किंवा इंचामध्ये मोजायची आहे तुम्हाला. तुमची उंची जितकी आहे त्याच्यापेक्षा निम्मी तुम्हाला तुमची वेस्ट पाहिजे किंवा तुमचं जे आपण पोट मोजायचं जे सांगितलं आहे स्थान, तिथे तुम्हाला मोजताना तुमच्या उंचीच्या निम्मी भरली पाहिजे. म्हणजेच काय की जर तुमची उंची सेंटीमीटर मध्ये आपण मोजली आणि ती 170 भरली तर तुम्हाला तुमची कंबर ही 170 भागिले 2 85 सेंटीमीटर भरली पाहिजे. म्हणजे तुम्हाला अॅक्युरेट कळेल की तुमच्यासाठी तुमचं जे पोटावरचं फॅट आहे ते हेल्दी आहे की नाही आहे. आणि मंडळी, तुम्हाला अशाच प्रकारच्या माहिती आणखी ऐकायला आवडत असतील तर आपल्या चॅनलला फॉलो करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. नमस्कार.